मंडळी सगळ्यात पहिल्यांदा व्हिडिओ चालू करतानाच तुम्हाला सांगतो, दारू सोडायचं म्हणजे दोन प्रकारची लोक असतात दारू पिणारी. एक म्हणजे रोज दारू पितात आणि दुसरी गोष्ट म्हणजे जे कधी कधी 8-10 दिवस कधी 20 दिवस असा गॅप ठेवून दारू पितात. पण ते असे दारू पितात की काय विषयच घेऊ नका, पाक इथं नारड्याला यस तवर दारू पितात. मग असे आज सगळे विषय सगळ्या खुलासा तुमच्या पुढे मी काढणार आहे आणि असं 5 वस्तू तुम्हाला सांगणार आहे ज्या वस्तूमुळे माणसाची दारू कायमची सुटेल. व्हिडिओ पूर्ण बघा मंडळी, ही व्हिडिओ एखाद्याचं घर वाचवू शकेल. कारण विषय कसा आहे बघा, दारू पितो एक जण पण निस्ताराय पूर्ण घराला लागतं. काय काय लोकांचे तर घर बसली दारूच्या पायात तरी सुद्धा ती लोक अजून दारूच पितात. पण मंडळी ह्या विषयामध्ये तुम्हाला एक गोष्ट ही नक्कीच सांगणार आहे की दारू ज्याला सोडायची मना बसणे इच्छा आहे त्या माणसांसाठी सुद्धा औषध आहे ह्या व्हिडिओ मध्ये आजच्या. आणि ज्या लोकांना दारू सोडायचीच नाही अशा लोकांना पण ह्या व्हिडिओ मध्ये मी तुम्हाला असं उपाय सांगणार आहे, असे औषध सुद्धा सांगणार आहे त्या माणसाची दारू कायमची सुटली पाहिजे. नमस्कार मंडळी, माझं नाव राकेश भगत आणि बिंदास्त बोल आपल्या युट्यूब चॅनेल वरती तुम्हा सर्वांचं हार्दिक आणि हार्दिक अभिनंदन आहे. सगळ्यात पहिल्यांदा मुद्दा घ्यायचा, जी लोक कंटिन्यू दारू पित नाहीत म्हणजे 10 ते 20 दिवस पाळणार आणि नंतर परत सुरुवात करणार, 10 ते 12 दिवस पाळणार नंतर परत सुरुवात करणार. मग अशी लोक नक्की दारू बंद का करतात ही जाणून घेणं सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. आणि त्याच्यानंतर दारू का चालू करतात ही तुमच्या डोक्यात आलं तर तो माणूस तुमच्या घरातला दारू प्याचा जिंदगीचाच बंद होणार. मग ही काय गोष्ट आहे बघा, एक तर सगळ्यात पहिल्यांदा गोष्ट आपला मेंदू जी सांगतो तीच आपलं शरीर आणि पूर्ण माणूस काम करत असतो. मंडळी लहान मेंदू म्हणतो ही तर तुम्हाला ऐकूनच असाल, लहान मेंदू जो सांगल जो संकेत आपल्या शरीराला देईल मोठ्या मेंदूला ते संकेत माणूस पाळतो. मग नक्की विषय काय करायचा बघा, माणसाची मनापासून इच्छा आहे दारू सोडायची, 10-20 दिवस कंट्रोल होते पण त्याच्यानंतर कंट्रोल होईना की दारू पिते. म्हणून ही विषय थांबवायचा कसा, तुमच्या मनाची इच्छा आहे आपण दारू आज बंद करायची आजपासून तर मी सांगतो ते करायचं. दिवसभर तुम्हाला टेन्शन काय येणार की आज दारू प्यायची नाही, आजपासून दारू बंद करायची असं दिवसभर विचार चालतो. तेव्हा 4-5-6 वाजतो तुमचा प्यायचा टायमिंग येतो तेव्हा मात्र हा विचार गडबडतो. पण सगळ्यात पहिल्यांदा मंडळी तुम्हाला सांगतो, दारू ज्या दिवशी बंद करताय तिथून 5 ते 6 दिवस घरातून बाहेर जायचं नाही. हा पर्याय करायचा, 5 ते 6 दिवसच करायचा. ज्या टायमिंगला दारूची तलप होती, दारूची तलप झाली की सगळ्यात पहिला उपाय एक करायचा, घरामध्ये तुमच्या ववा असेल. तुम्ही म्हणणार आता वव्यानं दारू कशी बंद होते, नीट ऐकून घ्या मंडळी, नाही तर कमेंट मध्ये जाणार आणि सांगणार की वव्यानं दारू कशी बंद होती. ही व्हिडिओ बनवण्यासाठी मी कमीत कमी 4 ते 5 दिवस अभ्यास केलाय आणि चांगल्यात चांगल्या आयुर्वेदिक डॉक्टरांचा सल्ला घेतल्यात, आपल्या चांगल्या डॉक्टरांचा सल्ला घेतलाय ज्या डॉक्टरांनी आतापर्यंत 400 ते 500 पेशंट दारूपासून मुक्त केले. अशा डॉक्टरांच्या सल्ल्याने मी आजची व्हिडिओ बनवतोय. ववा हाताने असा चुरायचा, चुरल्यानंतर गॅसवरती पाणी ठेवायचं अर्धा ग्लास, त्या अर्ध्या ग्लास पाण्यामध्ये तो ववा टाकायचा आणि चांगला कडवायचा. कडवून झाले की ग्लास मध्ये ते पाणी वव्याचं गाळून घ्यायचं, चाळणीनं वगैरे गाळणीनं कशाला तुमच्या पद्धतीनं गाळून घ्या. आणि ज्या टायमिंगला तुम्हाला दारू प्यायची तलपच थांबण आहे त्या टायमिंगला तुम्ही ते वव्याचं पाणी प्यायचं. मंडळी अक्षरशः तुम्हाला एखाद्यानं दारूची बाटली जरी हातापाशी समोर आणून जरी ठेवली ना तरी ती वव्याचं पाणी पिले की तुमची दारू प्यायची तेवढी इच्छा होणार नाही. पण ही किती वेळ असतं, अर्धा तास ते 1 तास. ती वव्याचं पाणी करतं काय, माणसाची जी दारू पिण्याची इच्छा आहे ती इच्छा मारतं, माणसाला पोट गच्च वाटतं आणि दारू पिले की आपल्याला उलटी होईल असं वाटतं. आणि किती बी दारू पिणारा माणूस असू द्या त्या माणसाची दारू प्यायची इच्छा मारून टाकतं. त्यासाठी 5 ते 6 दिवस घरातनं बाहेर जायचं नाही. दारूची इच्छा झाली की मी सांगितले त्या पद्धतीनं करायचं. तुम्ही असं केलं ना 4 ते 5 दिवसच करायचं आणि घरातनं बाहेर जायचं नाही. दारू पिणाऱ्या मित्रांपासून तर सावधानच राहायचं. आणि ही घेतल्यानंतर दारू तुमच्या समोर आली ना तरी तुम्ही पिणार नाही. पण तुम्ही दारू पिऊन जर हा उपाय केला तर शरीराचं काहीतरी गडबड होणार. मंडळी आता दुसरा उपाय बघा, ज्या माणसांची दारू न सांगता सोडायचे अशा लोकांसाठी काय उपाय आहे. मंडळी उपाय ही लय महत्वाचा आहे, ती देणार नाही का. सगळ्यात पहिल्यांदा डॉक्टरांच्या सल्ल्यानं जे औषध येतं ती म्हणजे ही गोळी तुम्हाला आता जी स्क्रीनवर दिसते ती डायझोन.
मंडळी, रोज संध्याकाळी दारू पिऊन आलेल्या माणसाच्या जेवणामध्ये तुम्हाला ही गोळी टाकायची. कोणत्याही पदार्थात टाका, पण ही गोळी रोज संध्याकाळी एक टाकायची. ह्या गोळीमुळे त्या माणसाला होतं काय बघा. सगळ्यात पहिल्यांदा म्हणजे ही 2-3 दिवस तुम्ही गोळी माणसाला त्या रोज चालू केली की 2-3 दिवस त्याला काही फरक जाणवणार नाही. पण 2-3 दिवसानंतर त्या माणसाचं डोळं लाल होणार, सगळ्यात पहिलं लक्षण. त्याच्यानंतर त्या माणसाला पित्त जास्त झाल्यागत वाटतं बघा, आणि पित्तामुळे माणसाला उलटी झाल्यागत होतं. त्याच्यानंतर हळूहळू ही गोळी काय करते, कोणताही साईड इफेक्ट नाही बघा ह्या गोळीचा. ही गोळी सगळ्यात पहिल्यांदा म्हटलं हळूहळू सुरुवात केली, आम्ले पित्त वाढवते. आणि आम्ले पित्त वाढल्यानंतर माणसाचं डोकं दुखतं, त्याच्यानंतर एखाद्या वेळेस आजारी सुद्धा पडू शकतो, उलट्या सुद्धा होतात. आणि ह्या गोष्टीमुळे माणसाला फक्त त्या कळलं नाही पाहिजे तुम्ही त्याच्या जेवणामध्ये गोळी दिली म्हणून. कारण ती गोष्ट लांब राहिली माणसाला कळायची तर त्याची दारू लयत लय मंडळी 8 दिवसात सुटणार. किती बी दारू पिणारा माणूस असू दे, किती पण, त्या माणसाची दारू सुटलीच म्हणून समजा. कारण ह्या गोळीचा फरक जेवढा आहे, त्या माणसाला असं वाटतं स्वतः आतनं मनातनं की आपल्या शरीराला आता दारूमुळे काहीतरी झालंय आणि आता आपलं संपल्यातच जमाय. त्यापेक्षा थोडक्यात आपण आहे तवरच दारू बंद करावी, असं करून तो माणूस हळूहळू दारू बंद करतो. ही गोळी पण एवढी डेंजर आहे, तो माणूस जर एखाद्या डॉक्टर पाशी जरी गेला ना तरी डॉक्टर त्याला सरळ सांगतो तुम्ही दारू वगैरे पिता का, तो डायरेक्ट होच म्हणणार आहे, कारण त्रासच तेवढा होतो. हो म्हणला की डॉक्टर एकच सांगतो की तुम्हाला हे सगळं दारूमुळेच होतंय, तुम्ही दारू बंद करा काही काळ, त्यानंतर तुमचा हा त्रास बंद होणार. पण ती गोळी तुम्ही माणसानं दारू प्यायला चालू केली आणि नाही पिली तरी सुद्धा चालू ठेवायची. कमीत कमीत 1 महिनाभर ही गोळी चालू ठेवा मंडळी. किती बी दारू पिणारा माणूस असला ना, अट्टलच्या अट्टल बेवडे चांगले झाले असं म्हटलं तरी काही चुकीचं नाही. त्याच्यानंतर मंडळी राहिला तिसरा विषय म्हणजे सगळ्यात महत्वाचा विषय. तुम्ही कोणाचंही घर असो, एक जण जरी दारू पिणारा असला तरी त्या माणसाचा त्रास अख्ख्या घराला होतो बघा. कारण एकतर तो माणूस कामाधंद्याला जातो, तो माणूस कसा घरी येईल ही सगळ्यात मोठी चिंता असते. त्याच्यानंतर तो माणूस घरी आल्यावर शांत बसतोय का कालवा करतोय ही सगळ्यात मोठा विषय आला. आणि ही अशा गोष्टी संपवायसाठी खरे तर घरातील कालवा किंवा त्या माणसाला जास्त काय बोलणे ही गोष्ट सोडून द्यायची. अशी गोष्ट जर तुम्ही चालू ठेवली तर तो माणूस त्याच टेन्शन अजून पेत राहतो. हा आपला घरगुती उपाय मंडळी. अशा माणसांना इग्नोर करायला सुरुवात करा, तो माणूस स्वतः मनानं सुद्धा कमी येतो. पण ह्याच्या आधीच तुम्हाला जे मी औषधं सांगितलेत ना, हे खरंच टॉपचे औषध आहेत आणि त्यानं कसलाही दारू पिणारा माणूस असला तरी त्याची दारू नक्कीच संपणार आहे मंडळी. त्याच्यानंतर राहिला चौथा विषय म्हटलं तर जो दारू पिणारा व्यक्ती आहे तो रोज सकाळी कामावर जाताना किंवा घरी असला, कुठेही काहीही काम असो, शेतातला असो, कोणतंही काम असो, त्याला सकाळी उठल्या अर्धा ग्लास दूध आणि त्या अर्ध्या ग्लास दुधामध्ये लिंबू अर्ध कापायचं आणि अर्ध लिंबू पिळायचं आणि थोडस मीठ टाकायचं आणि ते लिंबू, दूध आणि ते मिठाचं ही सर्व ती मिक्स करायचं आणि त्याला थोडस दूध फाटल्यासारखं वाटतं बघा, पण ती त्या माणसाला प्यायला द्यायचं. ही का प्यायला द्यायचं, त्या माणसाची सकाळची प्यायची इच्छा जी मनात येते ना ती इच्छा मूर्ती. माणसाला ज्या दारू सोडायची आणि ज्या माणूस दारू पितोय त्या माणसाच्या बी डोक्यात असतं सकाळी उतारली का नाही की बास आता आपण दारू बंद करू, लय झालं, असं झालं तसं झालं. पण मेंदवाचं जे संकेत माणसाला जे मोठ्या मेंदू पर्यंत जातात ते संकेत गडबड करतात, त्यामुळे माणूस दारू पितो. त्यामुळे ही पर्याय केला ना तर तो माणूस जी डोक्यात त्याच्या येतं ना तीच घुमत राहतं आणि पोटामध्ये माणसाच्या दूध आणि लिंबू मिक्स जर गेलं ना तर त्या माणसाला दारू पेल्यात उलटी होणार. आणि उलटी पण अशी होणार की त्या माणसाच्या आतड्या गळ्यात याला असं वाटतं की आतड्या गळ्यात आल्या का काय, इथपर्यंत माणसाला ते घाबरवतो विषय मंडळी. आता शेवटचा आणि 5वा विषय जर आपला म्हटलं तर सगळ्यात महत्वाचा विषय म्हणजे मनावर कंट्रोल. एवढ्या सगळ्या उचापत्या करण्यापेक्षा सगळ्यात एकच गोष्ट ध्यानात ठेवायची, आपला घरदार बघायचं, आपली बायका पोरं बघायची, आपले आई वडील बघायचे आणि कोणाच्या आद्यात माद्यात पडायचं नाही. दुसऱ्याचं टेन्शन आपण घेऊन आपण त्याच्यागत करायचं नाही. त्यामुळं कितीही पेणारा माणूस असला तर त्याचं न कुठले औषध न काय करता दारू जर सोडायची म्हटलं तर खरं मंडळी मनाचं कंट्रोल
ही सगळ्यात चांगला आणि शेवटचा पर्याय आहे बघा. तुम्ही औषध गोळ्यानं दारू सोडवू शकता, पण ज्या माणसाला जर जेव्हा कळलं की गोळ्यानं औषध टाकून आपली दारू ह्याने बंद केली, तो माणूस नंतर भविष्यात दारू पिऊ शकतो. मी म्हणत नाही की दारू पिणारच नाही, पिऊ शकतो, पण गोळ्या त्या देताना त्या माणसाला कळलंच नाही पाहिजे की तुम्ही त्याला गोळ्या देताय. आणि ज्या माणसाची मनापासून इच्छा आहे दारू सोडायची, ते तर पहिला उपाय मी सांगितला तोच करा. आणि ज्या माणसांना असं वाटतं की सकाळचा तो म्हणतोय आपल्याला की आजपासून दारू नाही पिणार, पण तो संध्याकाळी टाईट होतोय, अशा माणसासाठी लिंबू आणि दूध हा पर्याय करा. मंडळी, आजची व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा, कारण ही व्हिडिओ बनवण्यासाठी मी पूर्ण एक आठवडा घालवला या माहितीसाठी. पूर्ण गोळा करा, भरपूर वेळ जातो मंडळी या गोष्टीसाठी. आपल्या चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. आणि आजची व्हिडिओ कशी वाटली कमेंट मध्ये तेवढं नक्की सांगा मंडळी. आणि तुम्हाला कोणत्या विषय माहिती पाहिजे हे सुद्धा कमेंट मध्ये सांगा, म्हणजे तुमच्यापर्यंत मी ती माहिती पोहोचवण्याचं काम नक्कीच करतो. धन्यवाद.